विधान परवानी केलं आणि त्यांच्या वक्तव्याच्या विरोधातच सत्ताधारी आमदारांनी घोषणाबाजी केली। संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा, मला पण बघा। त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला। ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनआय टाकलं नाही ना। मी पण तेवढंच कडक आहे ना। ते राऊत साहेब गेले, ते थोडे कच्चे निघाले, मी तुम्हाला पुरून उरलो। वाक्य ठेवायचं रेकॉर्डवर, पण वाक्य ठेवायचं हे रेकॉर्डवर नाही, रेकॉर्डवर का ठेवायचंय? आहे वाक्य, काय चुकीचं बोललो मी? माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत, मी सगळं भोगलेलं आहे, पण मी देखील त्यांचा वारसा जपणार आहे। त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला। त्यांनी जी स्वतःची संभाजी महाराजांशी तुलना केले त्याबद्दल त्यांनी सभागृहात जाहीर माफी मागावी, अन्यथा अनिल परब यांचं निलंबन करावं अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे। आणि राज्यपाल यांच्याविषयी, अभिभाषणाविषयी जे काही वक्तव्य केलं तेही असंसदीय आहे, तेही या ठिकाणी शोभणारं नाहीये। त्या संदर्भात त्यांनी सभागृहात त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करावी, माफी मागावी, अन्यथा अनिल परब यांना त्या ठिकाणी सळो की पळो केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हे झालं ते समोर एक तुमचा मूर्तिमंत उदाहरण आहे ना। याच वास्तूमध्ये माझा छळ करत होते ना ईडीवाले येऊन, इथेच तुमच्या समोर। इथूनच मला अटक करून तुरुंगात घेऊन गेले, माझा काही संबंध नसताना कोणत्याही प्रकरणाशी। अनिल परब यांना त्रास झाला, रवींद्र वायकर यांच्यावर तर ईडीने दबावच टाकला होता पक्षांतर करा म्हणून, एकनाथ शिंदेनी ईडीच्या माध्यमातून। जे घाबरले नाही, ज्याने छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श बाळगला, ते शरण गेले नाहीत। आणि जे नामर्द होते, डरपोक होते, ते पळून गेले। तर त्याच्यावर आता काय चर्चा करायची? दुसरं काय राहिलं नाही। एखाद्या मुद्द्याला राजकीय दृष्टिकोनातून वळवायचं, आंदोलन करत राहायचं। म्हणजे सरकार तुमचं, आंदोलन तुम्ही करणार। म्हणजे महत्त्वपूर्ण विषयावर लक्ष कोणाचं जाऊ नये। जो भ्रष्टाचार या सरकारमध्ये चाललाय त्याच्याबद्दल कुणी बोलू नये म्हणून पायऱ्यांवर सत्ताधारी येऊन तिथं गोंधळ घालतात। तसंच एखादा महत्त्वाचा सूर्यवंशी परिवाराला न्याय द्यावा, नाहीतर धनगर समाजाला पोराला तिथं जालन्यामध्ये हाणामारी झाली त्याला न्याय मिळावा, देशमुख परिवाराला न्याय मिळावा म्हणून चर्चा अतिशय महत्त्वाची चालत असताना तिथं सुद्धा आंदोलन कोण करतंय तर सत्ताधारी त्या ठिकाणी करतात। म्हणजे त्यांना त्याच्यावर चर्चाच करायची नाही, त्याचाच हा प्रकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल।